अवनीच्या बर्थडेसाठी तिला भेटायला आले तिची पिंकी मावशी. तिचं नाव पिंकी नाहीये, तिचं नाव निक्की आहे. मी तिला ही पूनम, ज्या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्या आल्यात अवनीच्या बर्थडेसाठी. तर ह्यांचा इथं फोटो सेशन सगळा झाला होता. मग मी माझं सगळं आवरून बेकरीमध्ये गेले केक आणण्यासाठी. आम्ही दोघंही निघालो आणि फक्त चपात्या लाटायच्या राहिल्या होत्या. ज्योती आणि निकीने चपात्या लाटून घेतल्या मी येईपर्यंत. मी माझं आवरलंच नव्हतं अजिबात. मी माझं आवरलं आणि केक आणायला आम्ही आमच्या जवळच्या WS बेकरीमध्ये गेलो. तिथं खूप सारे फ्लेवरचे केक होते. अवनीला खरं चॉकलेट फ्लेवर हवा होता, पण मीच यावर्षी नकार दिला तिला की नको बाळा चॉकलेट फ्लेवर, दरवर्षी अशाच फ्लेवरचे केक आपण खातो, जरा वेगळी टेस्ट करूयात. तर ओके बोलली. मग मी हा पिस्ता फ्लेवरचा केक चॉईस केला आणि खूप छान होता केक. दिसायला खूप सुंदर होता. खूप छान. त्यांच्या बेकरीमध्ये खूप जास्त व्हरायटीचे केक होते. त्यांच्या दुकानामध्ये सगळंच सामान होतं, मस्त डेकोरेट केलेले आणि वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स, फुगे आणि क्राऊन वगैरे खूप जास्त सामान होतं. आणि महाराजांची मूर्ती बघून मी माझ्या मुलीच्या उदंड आयुष्याची प्रार्थना केली आणि तुमच्यासारखं स्वतःचं स्वराज्य तिला निर्माण करता यावं. आणि घरी आल्यानंतर केक बघून सगळेच आनंदी झाले. टेस्ट राहिली होती ती करायची होती. टाटा. हा देवांश. छोटासाच वाढदिवस होता. खूप जणांना बोलवलं नव्हतं आणि ज्यांना बोलवलं होतं ते काय आले नव्हते. आणि त्यातलेच काही मोजके जण होते जे घरी वाढदिवसाला आले होते. आणि त्यांच्यामुळं माझ्या मुलीचा वाढदिवस खूप छान गेला. खूप छान दिवस गेला आजचा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आणि खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बाय. Goodbye.